आणि आता लोकसभेची रणधुमाळी त्या संदर्भातल्या टॉप 9 बातम्या। श्रीराम पाटील नौखे उमेदवार असले तरी प्रचारात आघाडी घेतील। रावेरची जागा श्रीराम पाटीलच जिंकणार, रोहिणी खडसेंचा दावा आहे। श्रीराम पाटील शरद पवार गटाचे रावेरचे उमेदवार। 2019ला बारणेंनी पार्थ पवारांचा केलेला पराभव विसरलो नाही। पार्थ पवारांचा पराभव करणाऱ्यांविरोधात मी प्रचार करतोय। रोहित पवारांचा मावळचे महायुतीचे उमेदवार श्रीरंग बारणेंवर हल्लाबोल। पार्थ पवारांना Y+ दर्जाची सुरक्षा। लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारचा निर्णय। पार्थ पवार सुनेत्र पवारांच्या प्रचारात सक्रिय। शिंदे गटातील आमदारांना कुत्रही विचारत नाही। नेत्याचा मुलगा असल्यानं पार्थ पवारांना सुरक्षा। अंबादास दानवेंची टीका। बारामती लातूरमध्ये 2 अपक्ष उमेदवारांना तुतारी चिन्ह। सुप्रिया सुळेंचा आक्षेप, आमच्या विरोधात हे षडयंत्र आहे का? सुळेंचा सवाल, तर लोकांच्या मनात संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न। अंबादास दानवेंची टीका। बाळासाहेब थोरातांनी धुळ्यामध्ये शमकांत सनेर यांची घेतली भेट। उमेदवारी न मिळाल्यानं सनेर यांची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न। तर सविस्तर चर्चा झाली असून लवकरच सनेर हे आता यांची दूर होईल नाराजी। बाळासाहेब थोरात यांचं स्पष्टीकरण। भाजपच्या रणजितसिंह नाईक निंबाळकरांच्या बालेकिल्ल्यामध्ये धैर्यशील मोहितेंचा प्रचार सुरू। रामराजे निंबाळकरांचे बंधू रघुनाथ राजे नाईक निंबाळकर आणि भगिनी सुभद्रा राजे मोहितेंच्या प्रचारामध्ये सक्रिय। समाजवादी पक्ष सोडून कुठेही जाणार नाही। आमच्या पक्षामध्ये कोणतीही नाराजी नाही। प्रफुल्ल पटेल यांची कामासाठी आपण भेट घेतली। अबू आझमींची माहिती आहे। खतावर 18% जीएसटी लागतो। या उद्धव ठाकरेंच्या विधानावर खतावर 5% जीएसटी लागतो असं म्हणत चंद्रकांत पाटलांची टीका।